आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे सारिका यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा आपला ब्लॉग असेल डेली रुटीनचं. सकाळची सगळीच कामं झालेली आहेत. आता नाश्ता इथे करायचं आहे. बघू नाश्त्याला काय करते आणि चला बघूया पुढं काय होतं काय नाही. आमची चाय रेडी आहे. आता आम्ही चाय माझा नाश्ता इथे झालेला आहे. आता जेवण बनवायची तयारी करूया. जेवणात पनीरची भाजी माझ्या स्टाईल मी जशी पनीरची भाजी बनवतो तशी बनवा आणि तुमच्या लोकांना पण मी. हे आमची आजी आहे, बाजूला राहतात. आजी हाय कर, असं हाय कर, हाय कर, हाय. जेवलीस आजी? जेवलीस का? जेवलीस का? जेवलीस का? नाही नाही ना. नाश्ता खाल्लाय ना चाय पियाला. नाश्ता खाल्लाय आणि चाय पियाले. आता जेवणार थोड्या वेळाने. मग काय बोलतोयस? तुला इकडं कसं छान वाटतं ना आमच्या इथं? आजी आमच्या इथं दररोज सकाळ संध्याकाळ येणार. मी आणि आजी भरपूर गप्पा मारतो. आजी मस्त आहे आमची. आता आपण पनीरच्या भाजीला स्टार्ट करूया. मी कांदा इथे कापून ठेवला, तुमच्या लोकांना दाखवतो. मटर पनीर बनवूया, छान लागेल. कांदा घेतलेत मी 3 मोठे, लसूण, अद्रक, मिरची, 4 मीडियम साईजचे टमाटर, कढीपत्ता आणि कोथिंबीर. मी इथं पनीर बॉईल करायला ठेवलं आहे. थोडंसं मीठ आणि हळद टाकून. बरेचसे लोक फ्राय करतात पण मला फ्राय केलेलं नाही आवडत. थोडंसं बॉईल करून टाकतो आणि या साईडला तेल टाकायला ठेवलं. तेल एकदम थोडंसं घ्यायचं, जास्त नाही. तेल टाकल्याच्या नंतर कांदे टाकले, अजून लसूण मध्ये जे आपण घेतलेलं आहे ते सगळं टाकलं. ह्याची प्युरी बनणार आहे, पेस्ट. मोठे मोठे कापले तुम्ही कांदे येते तरी टाकतो. आता इथं थोडासा कलर चेंज झाला, त्याच्यानंतर अद्रक, लसूण, मिरची आणि लास्टला टमाटर. त्याच्यानंतर लास्टला कोथिंबीर टाकायची. आपल्या कांद्याचा थोडासा कलर चेंज झालेला. अद्रक, लसूण तुम्ही तुमच्या तिखट घ्या. मला थोडं तिखट आवडतं. टमाटर टाकलेले आहे. थोडेसे कमी लास्टला जेव्हा ग्रेव्ही आपण करू ना तेव्हा थोडेसे अजून टाकू. तुम्ही किती क्वांटिटीनुसार बनवता त्या हिशोबाने मसाले टाका. आणि आम्हाला खूप बटन टाकतो, चांगलं स्पायसी. आणि मिनिटची मुठ्ठी भरून काजू घेतलेले ते टाकणार मस्त. थोडंसं पाणी टाकून टमाट्याला चांगलं शिजू देते आणि मग एक थोडंसं पाणी मिक्स केलेलं आहे. आणि आता थोडं गॅस स्लो ठेवून वाफवरती ठेवा. 5 ते 10 मिनटं ठेवा. त्याच्यानंतर होऊन कोथिंबीर टाकले, टमाटर पण शिजलेले. आता गॅस बंद करून ते थंड करून मिक्सरमध्ये पिसून घेऊ. पनीरची भाजी थंडी झालेली आहे. मी मिक्सरच्या वाटीमध्ये घेतलेली आहे. त्याची पेस्ट बनवून घेऊया. त्याच्यानंतर पुढचं बघूया. मस्तपैकी पेस्ट झालेली आहे. कारण मी गॅस बंद करायला ठेवलं. त्याच्यातच बनवायचं, मसाला पेस्ट नाही बनवायचं. मी अमूल बटर टाकते. असेल तर टाका, नसेल तर चालेल. आणि थोडंसं
कुठला पण पनीर मसाला घेऊ शकतो. आता याला जवळ तेल सुटत नाही तेवढं चांगलं शिजू द्या. पनीर एका साईडला बनतो, सगळं जेवण बनवून झालं. डाळ भात बनवलं, भरलेलं वांगं बनवलं, जसं शेंगदाणा टाकून बनवतात सगळं तसं बनवलं. पनीरची भाजी बनवली, मटर पनीर बनवलं, पनीरची भाजी. आणि जेव तर तुम्हाला सांगू. आणि आजचा आपला ब्लॉग थोडाच असेल. अजून काय बोलू मी तुम्हाला, हळूहळू शिकते. एवढं बोलायला येत नाही पटापटा, पण बोलते. आणि मी जी रेसिपी शूट केली आहे आज पनीरची, ते पण असं स्पष्ट मला सांगता येत नाही कसं किती काय टाकायचं. अंदाजावरनं मी बनवते, मला हे नाही समजत किती. मस्तपैकी तेल सुटलेलं आहे. आता आपला मसाला शिजलेला आहे छानपैकी. पहिले पण झालेलं होतं मसाला. आणि जे आपले पनीर येते होते ते टाकून देऊ आपण. वाटाणे, मला जास्त वाटाणे आवडत नाही. आणि आता आपल्याला पाणी किती ग्रेव्ही पाहिजे आपल्याला त्या हिशोबाने कोमट पाणी करून टाकू शकतो. ट्राय करा कशी झाली ते सांगा. आणि तुमच्या लोकांना ही भाजी आवडली असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला अजून कुठल्या भाजी, तुमच्या लोकांना माझा व्हिडिओ हा आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. आणि आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.